नाही, दादांचा स्वभाव असा होता की काही वेळेस आम्ही पण आमने सामने एकामेकाच्या विरोधामध्ये बोललो, भाषणं झाली, विरोध झाला. परंतु कधीही तो विषय सुटल्यानंतर व्यक्तिगत पातळीवरती कधी आकस किंवा कधी त्याची खुन्नस किंवा आता व्यक्तिगत पातळीवरती काहीतरी अडचण करावी अशा विचाराचे दादा नव्हते. आणि जे काय असेल ते मोकळेपणानं स्पष्ट बोलणे आणि स्पष्ट बोलल्यानंतर ती गोष्ट विसरून जाणे. आणि मग कुठेही भेट झाली, कारण आम्ही VSI मध्ये बरोबर काम करत होतो, राज्य सरकारमध्ये बरोबर काम करत होतो, तर भेटल्यानंतर म्हणणार हर्षवर्धन जे काय बोललं गेलं असेल ते सगळं तुम्ही विसरून जा, मी विसरून जातो. इतका उमदेपणा हा त्यांच्यामध्ये असायचा. आणि मला असं वाटतं असा नेता महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून होणं हे मला अवघड वाटते. परंतु खूप मोठं नुकसान बारामतीकरांचं झालं, पवार कुटुंबांचं झालं आणि त्याचबरोबर राज्याचं पण झालेलं आहे.